दिन कोणी 22ला साजरा करतो, कोणी 14ला साजरा केला, बरोबर. 14 पासून दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार दिन साजरा व्हायला सुरुवात झाली. अष्टमी तशी नसते, अष्टमी एकदाच असते, एकच दिवस साजरा, रात्रीच अष्टमी. दुसऱ्या दिवशी अष्टमी होती का रात्री 12ला? नाही. तसं दत्तात्रय प्रभू महाराजांचं नाही. तो अवतार कसा आहे? 4 युगाचा अवतार आहे. मग त्याचा व्यापही तेवढा व्यापक आहे की महिनाभर लोक श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार दिनच साजरा करतात. इकडं तरी पश्चिम महाराष्ट्रात 7-8 दिवस साजरा करतात. परंतु जर तुम्ही विदर्भात गेले तर महिनाभर श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाचे कार्यक्रम चालू राहतात. कारण की त्या अवताराचा व्याप मोठा आहे, व्यास मोठा आहे आणि त्या अवताराची लांबी, रुंदी, खोली सर्वच मोठे इतर अवतारापेक्षा. बाकी अवतार एका युगापुरते आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार हा 4 युगामध्ये असणारा अवतार आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराज 4 युगात विद्यमान आहेत आणि 4 युगात विद्यमान असून सुद्धा खऱ्या अर्थानं लवकर त्यांचं दर्शन होत नाही. एका युगात विद्यमान असणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज अनेक लोकांना भेटले असतील. पारध्यालाही भेटले, चर्मकारालाही भेटले, ब्राह्मणालाही भेटले, वाण्यालाही भेटले, सुतारालाही भेटले, सगळ्यांना भेटले, सर्व जाती धर्म संप्रदायाच्या माणसांना भेटले. परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराज क्वचित प्रसंगी एखाद्याला भेटले, त्याचा अधिकार असला तर त्याला भेटले, दुसऱ्याला कोणाला भेटले नाही. कारण तो अवतारच तसा आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराज या अवताराच्या खऱ्या अर्थानं अवतार दिनानिमित्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा संपूर्ण महिनाभर त्या अवताराचं स्वागत केलं जातं, त्या अवताराचं गुणगान केलं जातं. श्री गोपाल कृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. श्रावण महिन्यात कृष्ण भगवंताचा अवतार झाला तरीही श्रावण महिन्याचं नाव गीतेमध्ये कुठंच नाही. 12 महिन्यामध्ये श्रावण मास मी आहे असं कुठंच सांगितलं नाही. संपूर्ण हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये पोथ्या लागतात, पुराण लागतात, लोक पोथ्या ऐकतात, पुराण ऐकतात. श्रावण महिन्यात खात नाही आणि पेत पण नाही, बरोबर ना. बायको म्हणते उद्यापासून श्रावण आहे, उद्यापासून जीभ सांभाळा, तोंड सांभाळा. म्हणजे किती माणूस खाणारा पिणारा असला, म्हणजे बाहेर खाणारा, तरी त्याला सोमवार वगैरे असतात सर्व हिंदू धर्म संप्रदायामध्ये. कारण की त्या काळामध्ये शंकराची पूजा पण चालते, तर श्रावणी सोमवार असं आपण म्हणतो. तसा मार्गशीर्ष महिना आहे. तर मार्गशीर्ष महिन्याचं महत्व, ज्या अवताराने श्रावण महिन्यात जन्म घेतला, अवतार घेतला, त्या अवताराने मार्गशीर्ष महिन्याचा अभिमान घेतला की सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना मी आहे, श्रावण मी नाही. याचा अर्थ मी श्रावण महिन्याचा लहान म्हणत नाही, परंतु ज्या अवताराने श्रावण महिन्यामध्ये जन्म घेतला, अवतार घेतला, त्या अवताराने स्तुती करावी एवढा पवित्र महिना आहे. कारण की इतर अवतार एका युगापुरते, परंतु हा अवतार 4 युगापुरता आहे. संपूर्ण 4ही युग. आता कलियुग निघून गेलं, पुन्हा कृत लागणार, पुन्हा त्रेत लागणार, पुन्हा द्वापार लागणार, पुन्हा कलियुग येणार. अवतार चालूच आहे. अवतार ही उदंड होती, सवेची मागुती विलया जाती, तैसी नव्हेसी दत्त मूर्ती नास कल्पंती असे ना. 4 युगाची कडी चौकडी, अशा अनेक युगाच्या युग निघून जातील, कल्पच्या कल्प निघून जातील, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार नित्य नूतने, सदैव चिरायू अवतार आहे. आणि म्हणून त्या अवताराची खऱ्या अर्थानं लांबी, रुंदी, खोली फार मोठी आहे. अनेक जपी तपी संन्यासी येतात, जन्म घेतात, अनेक जीव येतात, निघून जातात, अनेक अवतारही येतात, निघून जातात, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची लीळा कायम चालू आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या खऱ्या अर्थानं संपूर्ण लीळा चरित्रामधून मोजके अशा लीळा सर्वज्ञांनी सांगितलेल्या आहेत. मोजके असे भक्त श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे.
श्री दत्तात्रय प्रभू महाराज हा अवतार गतिशील अवतार आहे, एका ठिकाणी थांबणारे नाहीये, एकही दिवस थांबलेले नाही. आपण थांबतो, एक दिवस गेलो मंदिरात, दुसऱ्या दिवशी वाटतं नाही आता 2-3 दिवसांनी जाऊ, 8 दिवसांनी जाऊ, 10 दिवसांनी जाऊ. आपली गती थांबून जाते, कुठून जाते. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा जीवनक्रम हा गतिशील आहे, गतिशील अवतार आहे, थांबलेले नाही कुठं. आणि जीवन गतिशील पाहिजे माणसाचं. तो मनुष्य एकदम वेळेवर पोहोचतो, वेळेवर चालतो, वेळेवर उठतो, वेळेवर बसतो ना, तो मनुष्य गतिशील असतो. गतिशीलपणा हा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा गुण आहे की हा गुण ज्या माणसाच्या अंगी, तो मनुष्य प्रपंचातही यशस्वी होतो, परमार्थातही यशस्वी होतो. नाही तर मग संध्याकाळी फार उशिरा झोपले आणि सकाळी फार उशिरा उठले, याला काहीच अर्थ नाही. या अवताराच्या दिनचर्येकडे जरी बघितलं ना तरी कळून येतं की तिकडे सूर्य इकडचं तिकडे होईल, पृथ्वी इकडची तिकडे होईल, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा दिनक्रम चुकत नाही. आमचं दिनक्रम चुकून जातो, कधीतरी आम्ही उशिरा येतो आणि चुकून जातं आमचं जीवन, सगळं चुकून जातं. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार गतिशील असणारा अवतार आहे. माणसाचं जीवन गतिशील असावं. ज्या पाण्यामध्ये समजा तेज नाही किंवा जे पाणी वाहत नाही, त्या पाण्यामध्ये किडे होतात बारीक बारीक, बरोबर आहे की नाही, त्यामध्ये मच्छर होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसं ज्याचं जीवन गतिशील नाही ना, त्याच्या जीवनात अर्थ नाही. गतिशील जीवन पाहिजे. आणि हा सर्वात मोठा गुणधर्म श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या पासून घेता येईल. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आम्हाला 24 गुरूंचं आख्यान श्री दत्तात्रय प्रभूंच्या बद्दल उद्धव गीतेमध्ये आलेलं आहे. वास्तविक श्री दत्तात्रय प्रभू महाराज स्वतः जगत गुरु आहे, त्यांना गुरु करायची काही गरज नाही, पण माणसं देवाला देव मानत नाही. आजचा काळ असा आहे, आईलाही आई म्हणत नाही, बापालाही बाप म्हणत नाही. म्हणून त्यांनी स्वतः जगाच्या कल्याणाकरता स्वतः गुरु केले. 24 गुरु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी केले. आणि त्या 24 गुरुचं आख्यान खऱ्या अर्थानं उद्धव गीतेमध्ये आम्हाला सापडतं. पहिला गुरु केला पृथ्वी नावाचा. सर्वांगी विदारिती भूते बरी पृथ्वी न संधी धैर्याते, तैसा देहान तुही पातल्या धर्माते न मोकली मी. सर्व भूत मात्र माणसं असतील, त्याच्यानंतर बरेच काही प्राणी असतील, भूमीवरती खड्डे करतात, घूस असेल, त्यानंतर सर्प असतील, अनेक प्राणी मात्र या भूमीवरती आघात करतात, परंतु ही पृथ्वी कधी कंप्लेंट करत नाही. ती स्वतःच धैर्य सोडत नाही. आपल्याला जर एखाद्याने शिवी दिली तर आपण लगेच रिटर्न शिवी देतो. एखाद्याने चापट मारली तर आपण लगेच रिप्लाय देतो, लगेच चापट. एखाद्याने चांगलं बोललं तर लगेच आपण चांगलं बोलतो, धैर्य ठेवत नाही. पुढे काय होणार आहे त्याचं धैर्य ठेवत नाही. सर्वांगी विदारिती भूते परी पृथ्वी नसंडी धैर्याते, तैसे देहान तुही पातल्या धर्माते न मोकली मी. पृथ्वीवर इतके आघात होतात, कोणी बोर घेतं, कोणी 7-7 फूट खड्डे करतं, कोणी 50 फूट करतं, पण पृथ्वी काही ओरड करत नाही, तिचं धैर्य सोडत नाही. तैसा देहान तुही पातल्या धर्माते न मोकली मी. माझं देहावरती जरी संकट आलं तरी मी या धर्माला सोडणार नाही. हा धैर्य नावाचा गुण पृथ्वी मातेपासून श्री दत्तात्रय प्रभू महाराज या संपूर्ण जगाला घ्यायला सांगतात की तुमच्याकडे धैर्य पाहिजे. जगामध्ये तुम्हाला संसारामध्ये यशस्वी व्हायचं ना, तुमच्याकडे धैर्य पाहिजे. माणूस घाबरून गेला, आता नोकरी गेली, अनेक माणसं फाशी घेतात, अनेक माणसं आत्महत्या करतात. ही संयमी माणसं नसतात, लक्षात ठेवा. जो संयम टिकून राहतो तो मनुष्य फार बाहेरून येतो, विदर्भातून येतो, पुण्यात येतो, पुण्यात प्रगती करतो, पुण्यात स्वतःचं घर बनवतो. हा संयमी माणूस आहे, लक्षात ठेवा. आणि जो धैर्य, ज्याचं धैर्य खचलं ना, तो मनुष्य आत्महत्येला प्रवृत्त होतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की माणसाकडे धैर्य असलं पाहिजे, माणसाकडे हिंमत असली पाहिजे. अनेक माणसं असतात की त्यांना गडबडून जातात, गोंधळून जातो मनुष्य. श्री दत्तात्रय प्रभू महाराज सर्वात मोठा गुण देतात की आपल्याकडे धैर्य असलं पाहिजे. धैर्य असलं तर आपला संसार चांगला होईल, धैर्य असलं तर आपला परमार्थ सुद्धा चांगला होऊ शकतो.
त्यानंतर खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं 24 गुरूंपैकी अनेक गुरु असे जे आम्हाला एक नवीन एक आदर्श देतात. सर्वात पहिला गुरु सांगितला पृथ्वी, त्यानंतर अजगर आहे, अनेक गुरु आहे, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराज यांची एक लीळा जी लीळा चरित्राच्या पानावरती आम्हाला सापडते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी ज्यावेळेस लीळा चरित्राची निर्मिती महिम भट्टांनी केली त्यावेळेस सर्व चरित्र स्वामींचं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी आद्य क्रम जो लावला त्यामध्ये पहिली लीळा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची घातली, नंतर बाकीच्या अवताराची. लीळा चरित्र वास्तविक श्री चक्रधर प्रभू हे त्या चरित्राचे नायक आहे, त्या संपूर्ण कथेचे नायक श्री चक्रधर प्रभू महाराज आहे. पहिली लीळा त्यांच्यावरच पाहिजे होती, परंतु अवताराची परंपरा पाहता आणि खऱ्या अर्थानं या ज्ञान मार्गाची परंपरा पाहता त्या ज्ञान मार्गाचं मूळ सांगणं गरजेचं होतं. एवढे पंडित महिमट्ट विद्वान होते, साहित्याचं अंग होतं, सर्व अंग होतं, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची लीळा त्यांनी पहिल्यांदा घातली. जरी चरित्राचे चरित्र नायक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज असले साहित्याच्या अंगातून, परंतु या ज्ञान मार्गाचे मूळ नायक श्री दत्तात्रय प्रभू महाराज. पहिली लीळा महादाईसा विचारते स्वामींना की या मार्गाशी कवन आधी, त्यावेळेस स्वामी सांगतात बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू महाराज आधी, कारण ही खऱ्या अर्थानं महानुभाव संप्रदायाची मूळ पीठिका आहे. आमच्या सभेमध्ये वयस्कर ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य मंडळी असते, त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचा सन्मान होतो. हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी लावलेली वळणी महानुभाव संप्रदायाला. तसं अवतारांमध्ये ज्येष्ठ असलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्यांची पहिली लीळा घातली, कारण की त्यांच्यापासून या ज्ञान मार्गाची निर्मिती. श्री दत्तात्रय प्रभू महाराज हा अवतार बाजूला काढला तर हा ज्ञान मार्ग सुद्धा शिल्लक राहत नाही, म्हणून त्यांच्यापासून या मार्गाची निर्मिती. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की श्री चक्रधर प्रभू महाराज हे आमचे साधनदाता आहे, उद्धरिता आहे, उद्धरणार आहे आम्हाला, ते सर्व ठीक आहे, परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराज तुम्ही मूळच काढून टाकलं तर ज्ञान मार्ग शिल्लक राहणार नाही. म्हणून आधी पहिल्यांदा तिथं वंदन करावं लागेल आणि त्यानंतर सर्व अवताराला वंदन करावं लागेल, कारण की सर्व अवतारांनी विनंती केली पैठणला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांना की तुम्ही या संपूर्ण जीवांचा उद्धार करा. ही सर्व अवतारांनी त्यांना विनंती केली. त्यानंतर स्वामींनी विडा उचलला की आता या जीवांचा उद्धार करायचा आहे. ही एक ज्ञानाची बाजू खऱ्या अर्थानं महानुभाव संप्रदायाची आहे. माझ्यापेक्षाही ज्येष्ठ या सभेचे अध्यक्ष तुम्हाला अजून सांगणारच आहे, परंतु खऱ्या अर्थानं जीवनाला मार्गदर्शक असणारा विचार या आडेपरिवाराच्या माध्यमातून छोटासा का होईना, छोटेखानी का होईना, एक 4 लोकांना प्रबोधन व्हावं, 4 लोकांना खऱ्या अर्थानं निरूपण व्हावं आणि समाजामध्ये थोडीफार का होईना महानुभाव संप्रदायाबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल हा समाज अनुकूल व्हावा. 4 माणसं इथे येतील, बसतील आणि खऱ्या अर्थानं एक जनजागृती होईल. एका गावामध्ये एक मनुष्य राहत होता. आता तो मनुष्य अत्यंत व्यवस्थित होता, चांगला राहायचा, पण थोडा कंजूस होता. काय कंजूस होता थोडासा. तो पत्नीला सांगायचा बरं का तू जेवते म्हणे, आता जेवताना 20च घास जेवण करायचं. मुलं आले मुलांना सांगायचं बरं का मुलांनो तुम्ही 15च घास जेवण करायचं. कोणी पाहुणा रावळा आला त्याला सांगायचं बरं का भाऊ आलाय तर ठीक 25च घास जेवण करायचं. काळ जुना होता, त्या काळात काही एलईडी बल्ब नव्हते. पलीकडच्या गावामध्ये एक नाटक आलं. नाटक आल्यानंतर त्याच्या पत्नीला त्यांनी सांगितलं आज मला नाटक बघायला जायचंय. खांद्यावर ते घोंगडं घेतलं, पायामध्ये वाहना घातल्या आणि निघाला. त्याच्या घरामध्ये एक नियम होता की रात्री 9 वाजता दिवा बंद करायचा. दूरवर गेला, दुरून त्याला आकाशकंदील दिसायला लागले. रास त्या संपूर्ण नाटकाची त्या ठिकाणी पोस्टर दिसायला लागले. जुन्या काळात पोस्टर सुद्धा फ्लेक्स नव्हते, हाताने रंगवायचे.
बरोबर की नाही? हाताने कापडावरती लिहायचे, ते सर्व दिसले त्याला आणि त्याला आठवलं, अर म्हणे आपल्या घरातला कंदील विझवायचा राहून गेला. बायकोला काय म्हणे ते रात्रभर जळून देईल तसा त्यांनी माघारी फिरला, तन तन करत घरी आला. घरी आल्यानंतर दार वाजवलं, दार उघडलं पत्नीनं. म्हणे का म्हणे तुम्ही नाटकाला गेले? ते नाही म्हणे मी आलो. कशा करता? नाही म्हणे काम आठवलं. पत्नी म्हटली मला माहिती आहे म्हणे 25 वर्षापासून तुमच्यासोबत संसार करते की तुम्ही माझी घास मोजता, मुलांची घास मोजता. मला माहित होतं 9 वाजून 10 मिनिटांनी दिवा बंद करायचा होता. मी तो दिवा फुकला म्हणे, बंद केला. परंतु तुम्ही इतक्या लांब गेले, इतक्या लांबून चालत आले. तुम्हाला आज मी विचारते तुमचे जोडे नाही दिसले का? तो म्हणे जोडे कसे दिसतील म्हणे, हे काय हातात धरून आणले म्हणे. लक्षात आलं का? माणसं कृपण हा दोष नासणारा अवतार आहे. हा दत्त म्हणजे दान देणारा अवतार आहे. हा अवतार देणारा आहे आणि आम्ही जीव आहोत. लक्षात ठेवा, आमचा जीव हा देवाचा स्वभाव आहे. जीव हा घेणारा आहे, हा देव देणारा आहे. लक्षात ठेवा, माणसांना नाही देवाधिकांना दान देणारा अवतार आहे. 3 देव होते, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव. मोठ्यापणाची लीळा नाहीये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची मूर्ती किती होती? अगदी लहान होती, रांगत होते. रांगत श्री दत्तात्रय प्रभू महाराज रांगत होते आणि रांगता रांगता ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या 3 देवांना बालक केलं आणि पाळण्यामध्ये त्या ठिकाणी झोपवले अनुसया मातेनं. आणि त्यांना त्यांच्या पत्न्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या प्रार्थना करतात. ही लहानपणीची लीळा आहे. आपण जे श्री दत्तात्रय प्रभू महाराज ऐकतो ते फार मोठे आहेत. जे आपण पंचाळेश्वरला ची लीळा पाहतो ती फार मोठेपणीची लीळा आहे. परंतु बाल लीळा सुद्धा देवादूतांना सुद्धा शरण आणणाऱ्या होत्या. आपण तर माणसं आहोत, फार लहान आहोत आपण. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची लीळा ही केवळ बाकीच्या जगातील लीळापेक्षा नाही तर बाकीच्या अवताराच्या लीळाला सुद्धा मागे टाकून पुढे निघून जाणारी लीळा आहे. या अवताराचं व्यापकत्व फार मोठं आहे. दत्त म्हणजे दान देणे. 3 देव ज्यांनी दान दिलेले आहेत. आणि अत्री आणि अनुसूया, अत्री ऋषी आणि अनुसूया हे त्यांचे माता पिता आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी ज्या पर्वतावरती राज्य केलं त्या पर्वताला सह्याद्री पर्वत म्हटलेलं आहे. ज्या सह्याद्री पर्वताचा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला या अभिमान आहे. ज्या सह्याद्री पर्वत रांगा या महाराष्ट्राला लागू नये. आपण सहज म्हणून जातो महाराष्ट्राची माणसं ही सह्याद्रीचा वाघ गरजतो शिवशंभू राणा. जय जय महाराष्ट्र माझा. सह्याद्रीच्या पर्वत रांगा ज्या आहे ना त्या खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व काही देणार आहे. त्यानंतर आम्हाला देव सुद्धा सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये आहे. तो देव खऱ्या अर्थानं केवळ या महाराष्ट्रात आलेला नाही तर संपूर्ण भारतात आलेल्या एका 100 वर्षापुरते नाही तर 4 युगामध्ये जेवढे जीवात्मे येतील ना तेवढ्यावरती कृपा दृष्टी ठेवणारा. 4 युगामध्ये जेवढे अवतार येतील तेवढे अवतार आल्यानंतर पहिल्यांदा दत्तात्रय प्रभू महाराजांना भेटतात. 5ही अवतारे, प्रत्येक अवताराची कुठे ना कुठे श्री दत्तात्रय महाराजांची भेट झालेली आहे. चरित्रामध्ये तुम्ही बघून घ्या. का? मुख्य आहे ते, त्यांना भेटल्याशिवाय परत पुढे काहीच नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभू महाराज या अवताराच्या लीळेला मोजता येणार नाही. लीळा फार कमी आहे. आणि त्यानंतर हा अवतार आम्हाला देतो दान करायला शिकवतो. लक्षात ठेवा, त्या अवताराचं नावच आहे श्री दत्त असं म्हणतो. दत्त म्हणजे दान देणे, दान करायला शिकवणारा अवतार आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमचे सर्व सद्भक्त साधू संतांना बोलवतात. त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने विधियुक्त देवाचं पूजन करून घेतात. कुणाला काही नाही जमलं तर आपण त्या ठिकाणी दान धर्म करतो. श्रावण महिन्यातही आपण दान धर्म करतो. पवित्र पर्व असतं आपल्याकडे, कारण की शिल्लक राहिलेला महिना असतो. मार्गशीर्ष शेवटचा महिना असतो. देवाला क्षमा याचना मागतात लोक की वर्षभरात काही चुकलं असेल ना तर माफ करा. आम्हाला सुखी होण्याचा एक मंत्र आहे की आम्ही जे कमवतो ना
त्याच्यामधला थोडा हिस्सा देवाच्या ठिकाणी गेला पाहिजे, जेणेकरून जे कमावताना हिंसा झाली, पाप झालं, ते नासून जावं. ही सर्वात मोठी भूमिका आहे. आपल्याला काही दुःख आलं ना, आपण म्हणतो की तो सुखी आहे जगातला माणूस, तो माणूस सुखी आहे, हा सुखी आहे, आपल्याला असं वाटतं. आणि आपल्याला स्वतःकडे बघितल्यानंतर असं वाटतं मीच दुःखी काय, जग सुखी आहे, हा मनुष्य सुखी आहे संसारातला, त्याची 4 मजली बिल्डिंग आहे, तो सुखी, त्याच्याकडे गाडी आहे, तो सुखी आहे. कोणीच सुखी नाहीये. एक मास्तर होता, शिक्षक होता, चांगली नोकरी होती, नोकरी निघून गेली, आता मात्र इकडे तिकडे फिरायला लागला. महिना झाला, बायको बोलायला लागली काय करायचं, काहीतरी काम धंदा करा, तो काम बघायला लागला. आणि मग त्याच्या गावामध्ये एक सर्कस आली, सर्कस मध्ये गेला, विचारलं काही काम धंदा आहे का, ते म्हणे आहे म्हणे, आमच्या सर्कस मध्ये एक वाघ कमी म्हणे, तुम्हाला वाघ व्हावं लागेल, वाघासारखे कपडे घालावं लागेल, वाघासारखा मुखवटा घालावा लागेल, वाघासारखी शेपूट लावावी लागेल आणि वाघासारखं दोरीवरती चालावं लागेल. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, बघा बरं का म्हणे, सर्कस आहे म्हणे. ते मास्तर म्हटले लहान लहान मुलांना शिकवायचो, त्यांना शिकवणं म्हणजे सर्कस पेक्षा काही कमी नाही, लहान लहान मुलं म्हणजे सर्कस सारखंच आहे. ठीक आहे म्हणे. दुसरा दिवस उजाडला, मास्तर आले तिथं, त्यांना कपडे दिले, वाघाचे कपडे घातले आणि आता दोरीवरून निघाले. ते समोर एक टोक होता, तिथपर्यंत जायचं होतं, खाली नेटची जाळी होती आणि त्या जाळीवरती 10-15 ओरिजिनल वाघ होते. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा, त्या माणसाने वाघाचे कपडे घातले, खाली 10-15 ओरिजिनल वाघ डरकाळ्या पडत होते. आणि याला सांगितलं आता इथून फक्त तिकडे जायचं, तुझे दिवसभराचे 2000 रुपये फिक्स म्हणे, फक्त इकडून तिकडे जायचं. ठीक आहे. हा निघाला आणि जसा मध्यवर्ती आला, त्यांनी बघितलं खालचा एक वाघ मोठ्याने डरकाळी फोडायला लागला आणि आता मात्र तो घाबरला आणि त्याचा तोल गेला, दप्प दिशी खाली पडला. त्या जाळीवरतीही खाली सगळे वाघ होते, मोठ्याने ओरडत होते आणि हा मोठ्याने ओरडला, मेलो मेलो मेलो. सगळे लोक सर्कस मधले म्हणायला लागले, अरे म्हणे वाघ बोलायला लागला म्हणे, असा वाघ तर जगात नाही पाहिला, बोलका वाघ आहे म्हणे. हा खाली पडला, सगळे वाघ त्याच्याकडे बघायला लागले, हा त्या वाघांकडे बघायला लागला आणि मग एक वाघ त्याच्या जवळ आला मागून आणि त्याच्या कानात म्हणाला, मास्तर घाबरू नका, आम्ही पण तुमच्या सारखेच बेरोजगार वाघ आहे. आलं लक्षात तुमच्या? सांसारिक माणसाला असं वाटतं हा सुखी आहे, तो सुखी आहे, जगात सुखी कोणीच नाही. सुख देणारा आणि सुख देण्याची दानत असणारा एकमेव आहे ईश्वर, त्याच्याशिवाय कोणी सुखी करू शकत नाही. एखाद्याला वाटेल की हा सुखी आहे, नाही, सुखी नाही कोणी. आणि म्हणून संत सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही कोई रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, आशा तृष्णा सब घटे भाई, कोई महल नाही सुना रे. जगात राजा जरी असताना त्याची बायको कुरकुर करतेच आणि एखादा सामान्य शेतमजूर असला, कोणी असू द्या, गडगडी का असना, त्याची बायको त्याच्या डोक्याला ताण देतेच, काही ना काही त्याला टेन्शन आहेच. कोणाचं तरी आहे, मुलाचं तरी आहे, मुलीचं तरी आहे, काहीतरी आहेच. सुखी असा माणूस नाही सापडणार. म्हणून सुख देण्याची ताकद दानत ज्याच्या जवळ आहे ते श्री दत्तात्रय प्रभू महाराज. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे 3 ताप सांसारिक माणसाला असतात. हे 3 ताप फेडण्याची ताकद श्री दत्तात्रय प्रभू महाराजांमध्ये, दुसरा देव जगामध्ये नाही. एका युगामध्ये नाही, 4 युगात श्री दत्तात्रय प्रभू महाराज 3 ताप फेडतात. जो आला त्याला मुक्त करतात. लक्षात ठेवा, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं दर्शन झालं तर दर्शन वाया जात नाही. एखाद्या माणसाचं तोंड बघितल्यानंतर असं वाटतं का पुन्हा हा माणूस भेटू नाही, परत भेटूच नाही, कारण की त्याने आपले मागचेच पैसे दिलेले नसतात. आलं लक्षात? श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे एकदा भेटले ज्या माणसाला, त्याला तो माणूसच पुन्हा दिसणार नाही तुम्हाला या पृथ्वी तलावर, कारण की ते त्यांच्या सोबतच घेऊन जाणार, त्याचे सर्व दुःख निवारण करणार. एकदाच भेटू द्या, कारण की ती खऱ्या अर्थानं कृपेनं भरलेली श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची दृष्टी आहे. एकदा बघितलं एखाद्या जीवात्म्याकडे, एकदा बोलले, एक शब्द बोलले. श्री चक्रधर प्रभू महाराज सूत्र सांगतात की शंभोली शंभोली म्हणजे शांत हो, शांत हो. एक 2 शब्द बोलले श्री दत्तात्रय प्रभू महाराज, या 2 शब्दाचा विषय
त्या भक्ताचे तिन्ही ताप त्या ठिकाणी फेडून लावले. आम्हाला तर संसारातले सर्व ताप आहे, त्याच्यातून मुक्त होत नाही आम्ही. आणि म्हणून या भूमिकेतून खऱ्या अर्थानं आम्ही पंचाळेश्वर असेल, माहूर असेल किंवा आणि काही श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं बद्रिकाश्रम असेल, आम्ही जातो. कशा करता जातो का तिथे एक आम्हाला दृष्टिक्षेप श्री दत्तात्रय प्रभूंचा आमच्यावरती पडावा. जसं एखादा मोठा आमदार असावा, खासदार असावा, पंतप्रधान असावा आणि त्याची कृपा आपल्यावरती व्हावी, त्याची नजर आपल्यावरती जावी आणि आपल्यावर नजर गेल्यानंतर एकदमच आपलं सगळं काही बदलून जावं. आपलं झोपडीतून आपण डायरेक्ट 5 मजली बिल्डिंग मध्ये यावं, समोर 5-50 गाड्या असावा, सर्व जीवन बदलून जावं केवळ त्या माणसाची नजर पडल्यामुळं किंवा त्याच्याशी ओळख झाल्यानंतर, त्याची आणि आपली खऱ्या अर्थानं सलगी झाल्यानंतर हा भौतिक सुखाचा लाभ होऊ शकतो. तसंच श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची ज्या जीवावर नजर पडली किंवा ज्याच्याशी ते बोलले ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तो मनुष्य पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम या फेऱ्यामध्ये अडकत नाही. लक्षात ठेवा, या फेऱ्यामध्ये अडकत नाही. परंतु माणसाचा स्वभाव जात नाही. माणूस श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना धरून राहत नाही. स्वामी अनेक भक्तांना श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या दर्शनाकरता पाठवतात, पण ते काही पोहोचत मधीच कुठेतरी त्यांचे नातलग भेटतात. मधीच म्हणतात ते आम्ही भेटून येऊ. कारण की माणसाचा मूळ स्वभाव येतो. काही माणसं यात्रेला चाललेले असतात आणि त्यांची यात्रा जहाजातून असते, जहाज यात्रा असते. आता विमान यात्रा आहे, त्याच्यानंतर आपल्या बसच्या यात्रा आहे, पण त्या काळात त्यांना एक समुद्र ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. जहाजाने 60-70 यात्रे करून निघाले आणि सर्व शेदोरी सोबत घेतली, खायचे प्यायचे पदार्थ घेतले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, तिसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्या लागल्यानंतर रात्री पूर्ण अंधार होता. रात्रीचा प्रवास सुरू झाला जहाजातून आणि तेवढ्यात एक मोठा महाकाय मासा त्या जहाजाच्या समोर आला. सगळे लोक घाबरले. अरे म्हणे हा केवढा मोठा मासा आहे, हा जर आतमध्ये आला तो आपल्याला असाच खाऊन घेईल म्हणे. आता काय करावं? मग त्यांनी काय केलं, आपल्याकडे जे खाण्यापिण्याचे पदार्थ होते ना ते त्या माशाला मारून फेकले. माशाने ते सहज वरती झेलले आणि खाऊन टाकले. त्यांना वाटलं आता मासा पुन्हा येणार नाही. 15 मिनिटं झाली. 15 मिनिटानंतर पुन्हा माशाने उडी मारली. आता ते घाबरले. त्यांनी त्या ठिकाणी जे टेबल खुर्च्या होत्या बसायच्या त्या सुद्धा त्या माशाकडे फेकून मारल्या. माशाने तेही झेलल्या. आता 15-20 मिनिटं निघून गेले. यांना वाटलं आता काही मासा येत नाही. पुन्हा 15 मिनिटाने माशानं पुन्हा एक गिरटी घेतली. मासा समोर आला. सगळे घाबरायला लागले. ते म्हटले आता मात्र या माशाला माणसांचा वास लागलेला आहे, त्याला एक माणूस द्यावा लागतो. लक्षात आलं तुमच्या? या माशाला माणसांचा वास लागलेला आहे. त्यांनी चिठ्ठ्या पाडल्या, सगळ्यांची नावं लिहिली, अमुक तमुक सगळ्यांची नावं लिहिली आणि चिठ्ठ्या पाडल्यानंतर त्यातली एक चिठ्ठी उचलली. त्याच्यात नाव आलं एका व्यापाऱ्याचं. व्यापारी इतका हुशार होता, कायम व्यापार करायचा. पहिल्यांदा तो जहाज यात्रेला आला, त्याचं नाव आलं, त्याला सांगितलं नाही लोकांनी डायरेक्ट त्याला उचलला आणि तसा त्या माशाच्या तोंडाकडे फेकून दिला. माशाने वरच्यावर त्याला झेलला, खाऊन टाकला. यांना वाटलं आता विषय मिटला, आता मासा काही त्रास देत नाही. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. पाऊण तासानंतर मासा पुन्हा आला आणि मग आता लोक घाबरले. म्हणे अशा चिठ्ठ्या पाडल्या तर सगळे लोक हा मासा खाऊन टाकले, याला काहीतरी केलं पाहिजे. लोक भाले वगैरे होत्या, पानबुड्या होत्या, ते घेऊन ते खाली समुद्रामध्ये उतरले आणि त्या माशाला त्यांनी ठार मारले. त्याला किनाऱ्यावरती आणलं पहाटे पहाटे. त्याचं पोट कापलं, आतमध्ये बघितलं तर एवढा मोठा महाकाय मासा होता. त्याच्यामध्ये त्यांनी जे पहिल्यांदा फर्निचर फेकलं होतं, टेबल खुर्च्या फेकल्या होत्या, त्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या. त्यांनी जे खायचे पदार्थ फेकले होते ते त्या टेबलावरती व्यवस्थित मांडलेले होते. आणि त्यांनी जो व्यापारी फेकला होता, तो व्यापारी त्या माशाने अगोदर जी माणसं खाल्ली होती ना त्या लोकांना बिस्किटचे पुढे, वेफर्सचे पुढे विकत होता आतमध्ये. समजलं तुम्हाला? स्वभाव माणसाचा जात नाही. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या दर्शनाला सुद्धा जाताना सर्व काही सोडावं लागणार आहे. मधीच आमचा स्वभाव आडवा येतो, मधीच आमची ममता आडवी येते. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना जो भक्त पाहिजे ना तो अगदी
देवाशिवाय न राहणारा, मध्ये काही आलं स्वामींकडे चालून जाईल. स्वामींना भक्त म्हणतात, देवा मी आता जाऊन येते, माझ्या माहेरला जाऊन येते, इकडे जाऊन येते. स्वामी म्हणतात ठीक आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराज तसा भाग नाही. एकदा निघाले ना तुम्ही दर्शनाला, तर आतमध्ये तुम्हाला कुणालाही भेटता येणार नाही. स्वामी सांगतात तसंच जावं लागणार आम्हाला, तेव्हा देव भेटणार, लक्षात ठेवा. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार असा आहे की ज्या अवतारानं 24 गुरूंचं निरूपण आम्हाला केलं. त्यातला एक गुरु आहे तो म्हणजे पाणी. जे आपण पाणी पितो, जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन व्हावे. पाणी कसं असतं, निर्मळ असतं. आमच्या मनामध्ये निर्मळपणा असायला हवा. अगदी सहज आणि सोपा सिद्धांत श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी या गुरुपासून सांगितला की जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न. पाणी हे स्वभावता निर्मळ असतं, तसं माणसाचं मन स्वभावताच निर्मळ पाहिजे. आता आम्हाला पाणी फिल्टर करून प्यावं लागतं, ते आम्हीच गढूळ केलं, तो भाग निरा. आता त्याला पुन्हा फिल्टर करायला होतं, डबल फिल्टर करायला होतं, तेव्हा ते चांगलं पिण्यायोग्य होतं. पण पाणी मुळात स्वच्छ असतं आणि हे त्याचा स्वभाव आहे. जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न. स्वभावताच पाणी स्वच्छ आहे, तसं माणसाचं मन असलं पाहिजे. मनामध्ये किलमिश नको, मनामध्ये शंका नको, कोणतीही शंका नको. देवाविषयी, धर्माविषयी की हा देव, हा धर्म मला आलेली अडचण सोडू शकेल का? इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ इकडे जाऊ, ब्राह्मणाकडे जाऊ, तारीख सांगू, हे करू ते करू. आलं लक्षात तुमच्या? अशी मनामध्ये द्विधा अवस्था व्हायला नको. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे धर्मामध्ये आणि संसारामध्ये. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये दोन गोष्टी सारख्या आहे. संसार माणसांना अगदी पतिव्रता सारखा लागतो, बरोबर आहे का नाही? आपली पत्नी तिने पतिव्रतेसारखंच राहावं, तिने पतिव्रता धर्माचंच आचरण करावं, अशी प्रत्येक संसारिकाची इच्छा असते, बरोबर आहे का नाही? संसार कसा लागतो? एकनिष्ठ लागतो. मुलं आपल्याशी प्रामाणिक पाहिजे, घरातले सगळे माणसं प्रामाणिक पाहिजे. तसंच अध्यात्मात आहे, अध्यात्मात सुद्धा देवाला त्याचा भक्त हा पतिव्रतेसारखाच लागतो, प्रामाणिक. तो इकडं तिकडं तिकडं इकडं जर गेला तर त्याच्या भक्तीमध्ये व्यभिचार घडतो, बरोबर आहे का? त्याला चांगला शब्द आहे काय? व्यभिचारी भक्ती नको. त्याचं मन इकडं तिकडं जायला नको, निर्मळ पाहिजे. एकदा देवावरती ठेवलं ना, त्या ठिकाणी देवाची वाट बघत राहणारा भक्त पाहिजे देवाला. आणि ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. आम्ही वाट बघत नाही, आम्हाला असं वाटतं नाही देव काय करत, मग आम्ही काय करतो, इकडे जाय तिकडे जाय, हात दाखव पाय दाखव, हे कर ते कर, बरंच काय काय करायला लागतो. गंडा दोरा याने काहीच होणार नाही. खऱ्या अर्थानं ईश्वर जी कृपा करील ती जगातील कोणता जीव करू शकत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज खऱ्या अर्थाने या भक्तीचं प्रतिपादन करतात. महाडवा संप्रदायाची जी भक्ती ना, ती एकनिष्ठ भक्ती, एक पतिव्रता भक्ती आहे, जिच्यामध्ये भेद नाही. देव आणि देवाचे खऱ्या अर्थानं संत ते खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन करतात. तुम्ही जर इकडे तिकडे गेले, उपदेश आहात, परंतु इकडे तिकडे गेले तर याला अर्थ नाही. म्हणून या मनामध्ये आमच्या कल्पना यायला नको, विकल्प यायला नको. कुठे जाऊ का काय हे सांगण्याची गरज आहे आज. बरेच लोक काय होतात, सगळं काही करतात बाबा, सगळं काही केलं, पण आता काय झालं, आता काय गुण येईना. ही भूमिका नकोय. आम्हाला आपल्या देवाचा आढळ विश्वास पाहिजे. जसा एखाद्या पतिव्रता स्त्रीचा तिच्या पतीवर विश्वास असतो, ती पक्की असते. मला माहिती आहे आम्ही आज गरीब आहोत, आमचं घर साधं आहे, 5 वर्षांनी का होईना माझे मिस्टर घर बांधतील, 10 वर्षांना का होईना मोठी गाडी माझे मिस्टर घेतील. त्याच्याकरता ती आपल्या पतीला सोडत नाही. तसं आपल्या ईश्वराला, आपल्या देवाला आज आपल्यावर संकट आहे, माझा देव संकट निवारण करेल, माझा देव आज नाही उद्या संकट निवारण करेल, त्याच्याकरता देव नाही सोडायचा. तशी ती महिला आपल्या पतीला सोडते का? नाही बा, संकट आलं मग त्या पतीला सोडून नाही जमणार ना. तसंच परमार्थात एकनिष्ठ आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्या मनामध्ये विकल्प नको देवाविषयी.
आणि ही सगळ्यात मोठी भावना आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या साठी आम्हाला त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या बद्दल कोणताही विकल्प मनात असता कामा नये. ते लवकर प्रसन्न होणार नाही आणि झाले तर ते काय देतील हे सांगता येणार नाही, कारण की दान देणारा अवतार आहे. हा अवतार दान देणार आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना ज्या गीतकारांनी गायलं ना, अनेक गीत झाली श्री दत्तात्रय प्रभू महाराजांवरती. वारकरी संप्रदायात असेल, महानुभाव संप्रदायात असेल, अन्य संप्रदायात असेल, सगळीकडे आहे. कुणी तीन मुखी मानतं, कुणी एक मुखी मानतं. ती कथा तर तुम्हाला सांगितली की ब्रह्मा विष्णू महादेव यांना लहानपणी बालक म्हणजे केलं होतं त्यांनी. ज्यांची लहानपणीची लीळा आहे की देवादिकांना त्यांनी बालक केलं होतं आणि त्यांच्या पत्न्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्यांना दान देऊन टाकलं. ही कथा तुम्हाला मला असं वाटतं छगन चौगुले जुन्या काळात त्यांची कॅसेट चालायची, बरोबर ना. तरी लोकांना मनात प्रश्न येतो, तीन मुखी काय, एकमुखी काय. त्यांनी अगदी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभू महाराज एकमुखच आहे, कारण की मनुष्य वेशधारी होती. स्वामी सांगतात की माणसाप्रमाणेच अवतार घ्यावा लागल. तुमच्या आमच्यात यायचं म्हणजे तुमच्या आमच्या व्यवस्था काय आहे. आईच्या गर्भामध्ये, आईच्या गर्भातून माणूस कसा येतो असाच येतो ना. फार तर काळा असेल तर गोरा होईल, गोरा असेल तर काळा होईल किंवा सावळा होईल, काहीतरी वर्ण बदले होतील, शरीर यष्टी बदलेल, पण एकदम दुसरं काही होऊ शकत नाही. एकच मुख होतं. आणि म्हणून एकमुखी श्री दत्तात्रय महाराजांना खऱ्या अर्थानं या पंचाळेश्वर या ठिकाणी किंवा माहूर या ठिकाणी त्यांचं वर्णन श्री संत ज्ञानेश्वर माऊली करतात की ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी ब्रह्मपदी बैसला. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना योगी म्हटलं. कुणी म्हटलं? ज्यांना महाराष्ट्रातील सर्व संतांनी अगदी कमी वयामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी रचली त्या ज्ञानेश्वर माऊलींनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना योगी म्हटलं की पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी ब्रह्मपदी बैसला. त्या योग्याला माझा दंडवत प्रणाम आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली स्वतः म्हणतात. विचार करा, ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींना जगाने माऊली म्हणावं, त्यांनी ज्यांना योगी म्हणावं ते श्री दत्तात्रय महाराज केवढे असतील, त्यांची समाधी काय असेल, त्यांचं तप काय असेल, तो अवतार काय असेल. केवळ मानव संप्रदायापुरता श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार नव्हता आणि नाही, तो सर्व संप्रदायाचा अवतार आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, हा जो नाथ संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय, हा सर्व परिवार द्वैत मार्ग असेल अद्वैत मार्ग असेल, या दोन्ही मार्गांना खऱ्या अर्थानं आशीर्वाद श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजपर्यंत मी सांगत होतो की ज्या ज्या लेखकांनी गीतकारांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना त्यांच्यावर गीत लिहिली, अभंग लिहिले, त्यांचं वर्णन करताना फार गोड केलेलं आहे. आणि जो तो लेखक आणि गायक श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना बोलवताना आम्हाला दिसतो. जसं कृष्ण महाराज आहे, त्यांचे अभंग किंवा त्यांचे गीत किंवा भजन कसे त्या लीळा माहित आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या मोजक्या लीळा आहे, फार मोजक्या लीळा आहे. आणि जेवढ्या लीळा आहे अगदी कमी लीळा आहे, मग त्यांना त्यांच्या लीळा किती वर्णन कराव्या. म्हणून प्रत्येक गीतकार त्यांना बोलवतो, लक्षात ठेवा. आणि इच्छा करतो की श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची नजर माझ्यावर एकदा पडावी, या अधम जीवावर पडावी आणि माझ्या जीवाचं सोनं व्हावं. जसं एखाद्या रत्नपारखीची नजर पडावी आणि तो त्या अगदी खरबड्या असणाऱ्या दगडाला सुद्धा आकार देतो, स्वच्छ करतो, निर्मळ करतो आणि बाजारात त्याला किंमत मिळून जाते. तसं श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची नजर या पामर जीवावर जर पडली ना तर याच्या जीवाचं सोनं होतं. म्हणून या ठिकाणी संपूर्ण हा आडे परिवाराने ज्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या अवतार दिनानिमित्त हा सोहळा ठेवला, त्यानिमित्त श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा जीवन कार्याविषयी मला शास्त्रींनी सांगितलं, तुम्ही श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या विषयीच बोला. श्री दत्तात्रय प्रभू महाराज हा दान
देणारा अवतार, या अवताराच्या नावातच दान आहे. आणि हा महिना सुद्धा खऱ्या अर्थानं जसं श्रावणात आपण दान करतो तसं हा मार्गशीर्ष महिना सुद्धा खऱ्या अर्थानं भजन, नामस्मरण, नामजप, ज्ञानजप आणि अन्नदानाचा यज्ञ करणारा महिना आहे. तुमच्या ताटामध्ये मीठ असलं तुमच्या जेवणाला आकार येतो. तुमचं जेवण कुठे बिघडू द्या, तिखट होऊ द्या, मीठ त्याला आकारात आणतं. तसं तुमच्या जीवनामध्ये जर भजन असेल तर जीवन आकारामध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि याच्या जीवनामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची भक्ती आहे, त्याचं जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ झालं. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना आळवताना अनेक भक्त, ज्यावेळेस 3 तापाने दग्ध असणारा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा एक भक्त म्हणजे मदळसा मातेचा मुलगा, सर्व मुलं अनुसरली होती आई कशी असावी. हा संपूर्ण आडे परिवार आहे, ग्रस्त आहे. आणि ते ग्रस्त परिवार श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार दिन साजरे करतात. परंतु त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार हा जो परिवार आहे, यांच्या 2 मुली मला वाटतं मार्गामध्ये आहे. आणि आपला परिवार मार्गामध्ये असावा असं आजही वाटतं. त्रेतायुगातही मदळसा मातेला वाटत होतं. सगळी मुलं अनुसरली होती दत्तात्रय प्रभू महाराजांना, एक मात्र अनुसरला नाही. त्याला शेवटी सख्या भावाला सांगितलं, त्याचा पराजय करायला लावला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तो मुलगा श्री दत्तात्रय प्रभूंचे पाय धरतो ना, त्यावेळेस त्या आईला आनंद वाटतो की आता माझा मुलगा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना शरण आला. आईला वाटायचं की याला हरवावं, याचं राज्य जावं, याचं सर्व काही जावं. का? कारण की हा देवाचे पाय धरत नाही. ती खरी माता की जी धर्माप्रती जागरूक असते, तो खरा पिता. जो धर्माप्रती जागरूक असतो, 50 लाखाचा फ्लॅट घेऊन ठेवला मुला करता, नवल नाही सगळेच घेतात. 5 एकर जमीन घेऊन टाकली आपण मुला करता, नवल नाही ना, सगळेच घेणारे. मुलाची चिंता आहे, कर्तव्य बुद्धीने करणारे. परंतु त्याच्या करता त्याला मानव संप्रदाय किंवा या पंचावताराच्या भक्तीचं दान, जी भक्ती आपण केली ती मुलांमध्ये उतरवणं आणि त्यांच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं एक निर्धार तयार करणं की हा धर्म मी सोडणार नाही, हा देव मी सोडणार नाही, ही भूमिका ठामपणे तयार करणं महत्वाचं आहे. जसं आपण संपत्तीचं मालक बनवतो तसं धर्माचं सुद्धा मालक आपली लहान मुलं बनली पाहिजे. या आडे परिवाराचं संपूर्ण परिवारातून 2 ते 3 लोक खऱ्या अर्थानं मार्गात सुद्धा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत. आता मी वर बसलो, स्टँड नव्हतं, नाही तर मी खाली उभं राहिलो असतो, तसं काही नाही. परंतु या ठिकाणी बाबांच्या शेजारी बसण्याची बऱ्याच वेळा या ठिकाणी माझ्याकडून चूक होते, म्हणून मी पुन्हा एकदा क्षमा मागतो बाबांना. आणि ईश्वराला प्रार्थना करतो की या आडे परिवाराच्या माध्यमातून हा जो सोहळा या ठिकाणी होतोय त्या जीवात्म्यांवरती एकदा तरी लक्ष जावं आणि यांचं जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ व्हावं. जसं आरळक राजा असेल, मदळसा असेल, या सर्व भक्तांकडे श्री दत्तात्रय महाराजांची नजर गेली. एकदा नजर गेली तो जीव उद्धरून गेला. आमच्या स्वामींचा स्पर्श व्हायला लागायचा. श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्पर्श केल्यानंतर ती कृमी ब्रह्मपदीला जायची. परंतु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या नेत्रामध्येच कृपा आहे, लक्षात ठेवा. कोणाच्या हातामध्ये कृपा आहे? श्री गोविंद प्रभू महाराजांच्या हातामध्ये, श्रीकारामध्ये. ज्यावेळेस त्यांच्या हातावरती त्या तिकव नायकाच्या आवारामध्ये त्या जीव जंतूंना संबंध द्यायचे ना, तिथं त्यांनी ती कृमी रगडल्यानंतर ब्रह्मपदाला जायची. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी फक्त बघावं. काय काही लोक म्हणताना मी बघत बी नाही एखाद्याकडे, याचा अर्थ काय माहिती का? काहीच. तसंच आहे आपलं, आपल्याकडे देव बघत नाही. बघण्यात काय ताकद असते ते आम्हाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांकडे बघितल्यानंतर कळतं की स्वामी सांगतात दर्शन कवना देण्याची नाही, तुमच्याकडे बघणार बी नाही देव. असा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार आहे. म्हणून त्यांनी एकदा बघावं याच्याकरता या ठिकाणी देवाला एकदा प्रार्थना करूया. अंतरली मखमली पाय घडी अंतरी,
मांडिले सिंहासन हृदयाच्या मंदिरी, मन व्याकुळ झाले दर्शन घ्याया आता, तुम्ही या हो दिगंबर दत्त गुरु अवधूता, तुम्ही या हो दिगंबर दत्त गुरु अवधूता। झालेली या ठिकाणी सेवा मी ईश्वर चरणी अर्पण करतो आणि